प्रत्येकाच्या हातात असलेलं मनोरंजनाचं माध्यम म्हणजे OTT. नवनवीन प्रयोग करण्याची मुभा असलेल्या या माध्यमात हिंदी वेब सिरीजही आपलं स्थान प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी अलीकडे हे चित्र बदललेलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात या वर्षी गाजलेल्या टॉप 5 वेब सिरीज बद्दल. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. द बॅड्स ऑफ बॉलिवूड. द बॅड्स ऑफ बॉलिवूड ही आर्यन खानची वेब सिरीज असून ती बॉलिवूडमधील डार्क साइड, कलाकारांमधील संबंध आणि ड्रग प्रकरणांसारख्या गोष्टीवर आधारित एक व्यंग्यात्मक आणि रहस्यमय कथा आहे, ज्यामध्ये बॉबी देओल सारखे अनेक मोठे कलाकारही दिसतात. यामध्ये मनोरंजनाचा समावेश आहे. ही सिरीज 18 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. ऑफ ही 2025 मध्ये आलेली सायकोलॉजी आणि सुपर नॅचरल हॉरर वेब सिरीज आहे, जे एका हॉस्टेलमधील तरुणीच्या भीती आणि तिच्या भूतकाळातील भयावह अनुभवावर आधारित आहे, ज्यात हिंसाचार आणि रहस्यांचा समावेश होता. ही सिरीज 18 एप्रिल रोजी Amazon प्राईम वर उपलब्ध आहे. द फॅमिली मॅन ही मनोज वाजपेयीची एक लोकप्रिय वेब सिरीज आहे, जे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील गुप्तहेर श्रीकांत तिवारीची कथा सांगते, जो भारताच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेसाठी काम करतो आणि देशाच्या शत्रूंविरुद्ध गुप्त मोहीम राबवतो. पण त्याला आपल्या कामात आणि कौटुंबिक आयुष्यात संतुलन साधावे लागते, ज्यात ऍक्शन, थ्रिलर आणि कौटुंबिक ड्रामा यांचा उत्तम मिलाप दाखवला आहे. या सिरीजचा तिसरा सीझन 21 नोव्हेंबर रोजी Amazon प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. महाराणी सीझन 4. महाराणी सीझन 4 हा सोनी लिव्ह वर 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला असून हुमा कुरेशी पुन्हा राणी भारतीच्या भूमिकेत होती, जिथे ती बिहारची मुख्यमंत्री म्हणून दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करते आणि पंतप्रधान सुधाकर जोशी यांच्यासोबत संघर्ष करते. या सीझन मध्ये अधिक तीव्र राजकीय नाट्य आणि रोमांचक कथा दाखवण्यात आलं होतं, ज्यात पंतप्रधानांसोबत तिचा संघर्ष झाला आहे. त्यामुळे 5व्या सीझन मध्ये पंतप्रधान बनणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं. सर्च द नैना मर्डर केस ही जिओ हॉटस्टार वर एक क्राईम थ्रिलर वेब सिरीज आली होती, ज्यात 19 वर्षीय नैना मराठे नावाच्या तरुणीच्या खुनाचा तपास एसीपी संयुक्ता दास म्हणजे गोकनाथ सेन शर्मा करत असते. या केसमध्ये राजकारण, प्रेम प्रकरण आणि अनेक रहस्यमय उलगडत असतात, जिथे प्रत्येक जण संशयाच्या घेऱ्यात येतो. ही सिरीज अमेरिकन शो द किलिंग चा भारतीय रिमेक असून एका मोठ्या नेत्याच्या गाडीत नैनाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडते आणि तपास जसजसा पुढे सरकतो तसतसा नैनाच्या आयुष्यातील गुपित बाहेर येत असतं. पण शेवटपर्यंत मारेकरी कोण हे स्पष्ट होत नाही. ही सिरीज 10 ऑक्टोबर रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली होती.